नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण ढोबळी मिरचीची भाजी करणार आहोत। तुम्हाला त्यासाठी काय काय लागते ते सांगणार आहे। का आपल्याला मी चार अशा मोठ्या मोठ्या ढोबळ्या आहे, 4 घेतल्या। धुवून घ्यायच्या, स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या चांगल्या। आणि त्यासाठी लागणारं साहित्य सांगते। थोडं खोबरं घेतलंय मी, थोडंसं खोबरं, हे शेंगादाण्याचं कूट आहे, शेंगादाणे घेतले तरी चालतील। आणि लसूण आहे, कढीपत्ता, आलं, थोडंसं चण्याचं पीठ घेतलंय, कोथिंबीर आणि ढोबळी मिरची घेतली। तर आता मी तुम्हाला कापून दाखवते बघा। आणि आपल्याला त्यासाठी मसाले लागणार आहे, मोहरी, हळद, धना पावडर, हिंग, जिरं आणि गरम मसाला। हे बघा, अशी मिरची कापून घ्यायची। हे बघा, या बिया आहेत ना, ह्या सगळ्या काढून घ्यायच्या। मी आता सगळ्या काढून घेते। हे बघा, दांडा असा मोडून टाकायचा, या बिया सगळ्या काढून घ्यायच्या। बघा, मी सगळी ढोबळी काढून घेतली। त्याच्या सगळ्या ढोबळ्यामधली बी काढून घेतलंय। आता आपण मसाला भाजून घेऊ। बघा, कढई तापायला ठेवली। आता थोडंसं तेल टाकते आणि आपले मसाले, खोबरं हे भाजून घ्यायचं। आता हे शेंगादाण्याचं कूट आहे तो साईडला ठेवते। आता खोबरं, तेल टाकून द्यायचं चांगलं। हे बघा, खोबरं भाजलं चांगलं, तर आलं टाकायचं, लसूण टाकायचं, लसूण आलं परतून घ्यायचं चांगलं, काढून घ्यायचं ताटामध्ये। थंड व्हायला ठेवायचं। तुमच्याकडे जर शेंगादाणे असतील तर सालासकट घेतले तरी चालेल। माझ्याकडे कूट आहे म्हणून कूटच घेतलाय। तर आता आपण थोडंसं चण्याचं पीठ पण भाजून घेऊ त्याच्यामध्ये। थोडंसं भाजून घ्यायचं, ते शिजतं पण पीठ पुरणायला लागावं म्हणून थोडंसं भाजून घ्यायचं। वाटणामध्येच वाटून घ्यायचं, ते एकजीव करायचं। हे बघा, आपलं पीठ चांगलं भाजलंय। आता मी त्यामध्येच गरम मसाला टाकते, 2 चमचे गरम मसाला टाकते। थोडंसं लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा, आणि चांगलं परतून द्यायचं त्याच्यात। आणि सुक्कच वाटायचं, जास्त असं पाणी घालून नाही वाटायचं वाटण। हे बघा, मी आता गॅस बंद करते आणि आपण मसाला वाटून घेऊ। आता हे खोबरं हे वाटलं का त्यामध्येच ते वाटायचं पीठ पण। हे बघा, थंड झालंय, आता आपण याच्यातच वाटून घेऊ ते। हे बघा, जास्त बारीक नाही करायचं, असं जाडसरच वाटायचं। खूप छान होते अशा पद्धतीने भाजी केली ना, चवीला चांगली होते। हे बघा, आता आपण याच्यातच शेंगादाण्याचा कूट टाकू आणि मिक्स करून घेऊ चांगलं। कोथिंबीर टाकायची त्यामध्ये। चवीपुरतं मीठ टाकायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं, हातानेच मिक्स करायचं चांगलं, म्हणजे चांगलं मिक्स होतं। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण तेल टाकायला ठेवू आणि हे भरायचं त्याच्यात। हे बघा, मी 2 चमचे तेल टाकते। मोहरी टाकायची, अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडून द्यायची। बघा, मोहरी चांगली अशी तडतडून द्यायची। जिरं टाकायचं, जिरं तडतडलं का थोडासा हिंग, थोडीशी धना पावडर आणि कढीपत्ता चांगलं परतून घ्यायचं। आणि हे बघा, असं सोडायचं मिरच्या भरलेल्या। मी आता भरून दाखवते। बघा, असं भरायचं, दाबू दाबू भरायचं चांगलं, असं सोडायचं। पावडर याच्यात कालवली तरी चालेल, मी विसरले म्हणून मी तेलातच टाकली। आता ते भरून असं परतून घ्यायचं चांगलं।
शिजलेला बटाटा टाकला ना सारणात या तरी चालेल. चांगला परतून द्यायचा. बारीक गॅसवर ठेवायचा आणि चांगला परतून द्यायचा असा. बघा आता आपण झाकण ठेवून चांगलं परतून देऊ. पाहिजे तर तवर ताट ठेवायचं, ताटात पाणी ठेवायचं, असं ताट ठेवायचं आणि याच्यावरती पाणी ठेवायचं. मग चांगलं शिजल. हे बघा असं ताटामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे बारीक गॅसवर वाफेवर चांगली शिजते. ताटात गरम पाणी झालं का असं काढून बघायचं. ढोबळी खालून परतली का. बघा अशी चांगली परतून घ्यायची. तशी तुम्हाला सुक्की आवडत असली ना तर सुक्की पण ठेवा आणि याची रस्सा पण हे होतं, रस्सा भाजी अशी थोडीशी हलवून घ्यायची चांगली. थोडेसे असे वाकडे करायचे म्हणजे सगळ्या बाजूने शिजते. बघा त्या बाजूने पण अशी शिजली. आता आपण पलटी करून घेऊ. अशी थोडी पलटी करून घ्यायची म्हणजे खालची बाजू पण चांगली शिजते. आता ह्या ताटातलं गरम पाणी आहे थोडंसं असं टाकते. आम्हाला रस्सा भाजी लागते आणि आता याच्यातच शिजवायची. थोडंसंच पाणी टाकायचं, ताटात थोडं पाणी ठेवायचं आणि अशी चांगली शिजून द्यायची. आता आपली भाजी शिजली. आता आपण अशी पलटी करून घेऊ. हे बघा पलटी केली तरी मसाला त्यामध्येच राहिला, चांगली शिजली पण. बघा असा मसाला त्यामध्येच राहिला पाहिजे. आपण सगळी अशी पलटी करून घेऊ आणि काढून घेऊ. आता आपण काढून घेऊ. अशी मस्त होती लपटपीत भाजी. करून बघा तुम्ही एकदा. तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तर. बघा आपली भाजी किती छान झाली. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. थोडीशी कोथिंबीर टाकायची अशी वरून. पूर्ण व्हिडिओ बघा. खूप छान होते ही भाजी. काहीच लागत नाही, साधी भाजी एकदम, पण चवीला एकदम भन्नाट लागते. तुम्ही नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा करून. बाय बाय.